अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. माऊली म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर तुम्ही चालत राहा. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामींकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणातच. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. भक्तांनो, आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी, जास्त जोर दिला की ती तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असूनही टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. तर जर तुम्हाला स्वामी माऊलींचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं. कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचं हे ज्याला समजलं तर त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगात कोणी नाही. शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा नक्कीच विचार करा. आपल्या जीवनात तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकतात. दुसऱ्याचं सुख हसून बघितलं इतकं आपलं दुःख देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो. साधं सोपं जगावं, दिलखुलास हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं ते तिथंच सोडावं. माऊली म्हणतात, विश्वास ठेव. आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडतच असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज देखील भासत नाही. कोणामध्येही गुंतणं बरं नाही. उगाच काळजावर वार झेलणं बरं नाही. माऊली म्हणतात, ह्या ब्रह्मांडात फक्त एकच परमचैतन्याची सत्ता आहे. ह्यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे वाटणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल. माऊली म्हणतात, नशिबात असेल तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसेल ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारातच मिळते. माऊली म्हणतात, तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कोणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच या सर्वांचा मूळ आहे. तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर श्वासात वास्तव्य आहे. त्याचे स्मरण असावे, भय नसावे. माऊली आपल्याला नेहमी सांगतात, चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाहीत. मन समाधान असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून आनंदाचा व्यवसाय करता येतो. सोने ठेवायला लॉकर सहज मिळून जाते, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणसं मिळणं खूप भाग्य लागतं. माऊली म्हणतात, जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचंच असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठंतरी थांबायचंच असतं. कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचंच असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचंच असतं.
हसता नाही आले तरी हसवायचं असतं. भक्तांनो, पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपूनही धरतीला विसरायचंच असतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानी हे जगायचंच असतं. हे माऊलींचे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचंच असतं. मी कोणालाही चमत्कार करण्याचा अधिकार दिला नाही, ना माझी जागा घेण्याचा अधिकार दिला आहे. कोणी जर असे करत असेल तर इतकंच लक्षात ठेवा की माझ्या दरबारात चुकीला माफी नाही. मी प्रत्येक भक्ताला त्याची भक्तीनुसार प्रचितीही देतच असतो. जगातले एकमेव सत्य स्वामी नाम घ्या नित्य, जो गाई स्वामी नाव अन्याय त्याचे जीवन होईल धन्य. माऊली आपल्याला नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. जर तुमचा माऊलींवरती आपल्या अतूटपणे विश्वास असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक समजला की आयुष्य आपल्याला कळून जाते. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. कोणाचेच नसतात हक्क कोणावर, पण तरीही डोळे भरतातच ना. मुळात अपेक्षाच करू नये, पण तरीही आस लागतेच ना. हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी, तरीही शोक मोजताना पापण्या भिजतातच ना. लाख झाला असेल मनाचा दगड, पण तरीही आठवणींनी त्याला पांजर फुटतोच ना. जोडलेली नाती तुटतात, मनात वेदना होतातच ना. या सगळ्यांना हाती उरायचं असते फक्त एक शून्य, पण तरीही जीव जडायचंच असतं ना. माऊली म्हणतात, जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू देखील शकत नाही. ज्याच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. भक्तांनो, धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते, वरती नाही. माऊलीचे एक वचन आहेत, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हाच माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. देवाने एका आईला प्रश्न विचारला, तुमच्या आयुष्यातून सर्व सुख काढून घेतले आणि विचारलं दुसरं काही मागा तर तुम्ही काय मागणार? त्या आईने खूप सुंदर उत्तर दिले, माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहिण्याचा अधिकार मागणार, कारण त्याच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख काहीच नाही आहेत. स्वामी नेहमीच सांगतात, कोणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे. मी जर तुम्हाला तुमचे खरे प्रेम परत मिळवून दिले आहे तर त्याची कदर करा, कारण प्रेम हे प्रसादासारखे असते. कोणत्याही देवासमोर आपण हात जोडून उभे असू आणि आपल्या मुखातून जर श्री स्वामी समर्थ येत असेल तर समजून जा आपण स्वामीमय आहोत. बालपणापासून आई वडिलांनी आपल्यासाठी उपासलेले कष्ट आठवत राहिल्यास त्याच्यावरचे आपले ममत्व कधीच कमी होणार नाही, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार. जे घडते ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं. एक लक्षात ठेवायचं, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचतो. मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी? आता आशीर्वाद स्वामीच्या पाठी, मग व्यर्थ चिंता कशासाठी? प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीणच असते, हे तुम्ही लक्षात ठेवा. महाराजांची शिकवण आहे, आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या, आपण कोणाचे वाईट करायचे नाही. संयम ठेवा, कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावंच लागतं. हे समर्था, तू अनंत कोटी ब्रह्मांडांचा मालक आहेस. आम्ही तुझे बाळ आहोत. तू आमची सतत काळजी करतोस, संकटातून वाचवतोस आणि भिवू नकोस, मी तुझ्या सतत पाठीशीच आहे याचा अनुभव देतोस. हे ब्रह्मांड नायक, तुला अनंत कोटी कोटी धन्यवाद. अनंत कोटी कोटी धन्यवाद स्वामी. माणसं जोडण्यापेक्षा
आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं वाटते, कारण स्वामीकडे जाणारी पायवाट थेट मोक्षप्राप्तीला जाऊन मिळते. ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वलच आहे. मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देवाने उत्तरले, मनुष्य पैसे मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. काळजी घे असं सांगण्याऐवजी निश्चित राहा, मी पाठीशी आहे असं सांगणारा भेटायला नशीब लागतं. माऊली म्हणतात, आपल्याला जीवापाड माणसाचं मूल वाढवणं जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. स्वतःला पटेल तसं योग्य वागावं. दुसऱ्यासारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावून नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते. मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पान बदलतात, मुळं नाही. भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिले आहे, निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्याला प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तर ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे. माऊली म्हणतात, ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिलाय तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नका, सोन्याचे दिवस नक्कीच येतील. भूमितीचं पुस्तक सापडलं, ते सहज चाललं. त्रिकोण सापडला, सगळे कोण सापडले, पण दृष्टिकोन सापडला नाही. मग आठवलं, तो भूमितीत नसतो, भूमिकेत असतो. घरात अडकून पडलो आहोत की घरात सुरक्षित आहोत, दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. माऊली म्हणतात, नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊच शकत नाही. भक्तांनो, बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्दाने शब्द कोरलेलाच असतो. या जगातील माझे सर्वात जवळचा मित्र तो मला नेहमी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझे सर्वस्व फक्त माझे गुरु. माऊली म्हणतात, ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्थ होतं तीच माणसे आपली असतात, बाकी फक्त जग आहे. ओम नमः शिवाय. ओम श्री कुलदेवत नमः. ओम श्री ग्रामदेवतो नमः. ओम श्री सद्गुरु देवतो नमः. ओम श्री आरोग्य देवतो नमः. ओम श्री वास्तुदेवताये नमः. ओम श्री मृत्युदेवताये नमः. ओम श्री पृथदेवताये नमः. तर भक्तांनो, असंच आपल्या माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.